नमस्कार. आज आपण बनवणार आहोत खेकड्याचं कालवण. अगदी घरगुती पद्धतीने तुम्ही अगदी चविष्ट व चवदार असं खेकड्याचं कालवण करू शकता. त्याची रेसिपी मी तुम्हाला आज दाखवणार आहे. एकदा बनवलं तर तुम्ही मटण व चिकनची टेस्टही विसरून जाल नक्की. चला तर आपण यासाठी लागणारं साहित्य पाहूयात. इथे मी अर्धा किलो खेकडे स्वच्छ करून व नांग्या काढून घेतलेल्या आहेत. त्यानंतर 3 मीडियम साईजचे कांदे भाजून घेतलेले आहेत. 2 चमचे भाजणी या भाजणीमध्ये आपण पांढरे तीळ भाजून घेतलेले आहेत. रोस्टेड चणा डाळ असते ती घेतलेली आहे आणि खसखस भाजून हे तिन्हींचं मिश्रण करून ही मी भाजणी बनवलेली आहे. तुम्ही देखील अशी भाजणी बनवू शकता. जेव्हा जेव्हा नॉनव्हेजची भाजी करायची असते तेव्हा आपल्याला घाईच्या वेळी ही भाजणी वापरता येते. त्यानंतर अर्धी वाटी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. अर्धी वाटी ओलं खोबरं भाजून घेतलेलं आहे. 1.5 चमचा घरगुती मसाला घेतलेला आहे. शक्यतो कुठल्याही भाजीला घरगुती मसाला वापरा. पॅकेजिंगच्या मसाल्यांना तशी चव येत नाही. अर्धी वाटी चिकन मसाला घेतलेला आहे व 1 मोठा चमचा मीठ घेतलेला आहे. याशिवाय इथं मी सेपरेट 4 कुडी लसणाचे सोलून व आलं 1 मोठा तुकडा बारीक चिरून घेतलेला आहे, ज्याची मी आलं लसूण पेस्ट बनवणार आहे. या व्यतिरिक्त भाजीला कोणताही मसाला यूज करण्याची गरज नाही आहे. चला तर मी आता बनवून घेणार आहे आलं लसूण पेस्ट. इथं आपली आलं लसूण पेस्टही तयार झालेली आहे. आता आपण पहिल्यांदा खोबरं बारीक करून घेणार आहे. खोबरं आणि कांदा कधीही मिक्स करायचं नाही. कांद्यामुळे खोबरं बारीक होत नाही. त्यामुळे सुरुवातीला खोबरं व्यवस्थित बारीक करून घ्यायचे आणि त्यानंतर त्यामध्ये कांदा व बाकीचं साहित्य मिक्स करून पाणी टाकून बारीक करून घ्यायचे. तर इथं आपण पाहणार आहोत हे सर्व मिश्रण जे काही वाटण आहे ते मी बारीक करून घेणार आहे. इथं पाहू शकता आपलं वाटण रेडी झालेलं आहे. आता मी गॅस ऑन करून त्यावरती लोखंडी कढई ठेवणार आहे. जेव्हाही नॉनव्हेजची भाजी सी फूड्स बनवत असाल तेव्हा लोखंडी भांड्यामध्ये करा. भाजी बनवल्यानंतर तुम्ही इतर भांड्यामध्ये काढून ठेवू शकता. पण जेव्हा भाजी बनवताल तेव्हा जर तुम्हाला चव हवी असेल तर ते लोखंडी कढईमध्ये केल्यानंतर अतिशय उत्कृष्ट चव लागते. इथं मी 2 पळी तेल टाकून घेतलेलं आहे आणि कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये जे आपण आलं लसूण पेस्ट बारीक करून ठेवलेली होती ती 2 चमचे टाकून घेणार आहे. आलं लसूण पेस्ट व्यवस्थित परतून घ्यायची आहे. जास्त करपू द्यायची नाही. यानंतर आपण जे वाटण तयार केलं होतं ते कढईमध्ये टाकून घेणार आहोत. वाटण अगदी व्यवस्थित 10 ते 15 मिनटं कमी फ्लेमवरती थोडं पाणी ॲड करून व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. तुमच्या भाजीची पूर्ण टेस्ट ही वाटण परतण्यावर अवलंबून असते. तुम्ही जेवढं व्यवस्थित वाटण भाजून परतून घ्याल तेवढी भाजीला चव वाढेल, भाजी अधिक टेस्टी लागेल. तुम्ही जर वाटण कच्चं ठेवलंत, गडबड केलीत तर मग मात्र तुमच्या रस्स्याची टेस्ट बदलू शकते. यासाठी नेहमी वाटण अगदी व्यवस्थित परतून घ्यायचे. आता इथे पाहू शकता 10 ते 15 मिनटं मी पाणी टाकून व्यवस्थित वाटण परतल्यानंतर सगळ्यात शेवटी जो गरम मसाला आणि आपला जो घरगुती मसाला होता व मीठ हे मी तिन्ही मिश्रण त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता ते टाकल्यानंतरही कमी फ्लेमवरती पुन्हा मी 10 मिनटं मसाला व्यवस्थित परतून घेणार आहे. 10 मिनटं मसाला परतल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता सर्व मसाल्यांनी अगदी व्यवस्थित तेल सोडलेलं आहे. मसाल्याचा कलरही चेंज झालेला आहे. मी याला कुठलंही लाल काश्मीरी पावडर वगैरे वापरली नाही, तरी देखील आपली भाजी अगदी व्यवस्थित होणार आहे.
आता आपण यामध्ये धुवून घेतलेले खेकडे व मोठ्या मोठ्या जे खेकड्याच्या नांग्या होत्या त्या टाकून घेणार आहोत. त्या व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये गरम केलेलं एक मीडियम साईजचं पातेलभर पाणी आपण यामध्ये आता टाकून घेणार आहोत. पाणी टाकल्यानंतर भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची आणि उकळी येण्यासाठी ठेवून द्यायची. हे जे खेकडे टाकले ते व्यवस्थित शिजू द्यायचेत. तोपर्यंत इकडे आपण जे खेकड्याच्या छोट्या छोट्या नांग्या ठेवलेल्या होत्या त्या नांग्या घ्यायचेत आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्याला मिक्सरवरती बारीक करून घ्यायचेत. पूर्वी लोक हे पाट्यावर वाटायचे. माझ्याकडे पाटा आहे, पण वेळेच्या अभावी मी त्या पटकन मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. इथं पाहू शकता अशा प्रकारे पाणी टाकून त्या नांग्या व्यवस्थित बारीक करून घ्यायच्या आहेत. आता या भांड्यामध्ये आणखी थोडंसं पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि हे जे पाणी आपण बनवलेलं आहे ते काय करणार आहे, आपण गाळणीमधून गाळून घेणार आहे. त्या नांग्यांचा सार काढून घेणार आहे. हा सार आपल्याला भाजीमध्ये कामी येणार आहे आणि हा बनवलेला सार आपण भाजीमध्ये वापरणार आहोत. जेव्हा आपली भाजी पूर्णपणे उकळून सर्व खेकडे त्यामध्ये जे टाकलेले आहेत ते शिजतील साधारण 20 मिनिटांनंतर, त्यानंतर आपण काय करणार आहोत, सगळ्यात शेवटी हा जो बनवलेला खेकड्याचा सार आहे नांग्यांचा तो त्यामध्ये टाकणार आहोत. इथं माझा पूर्ण सार काढून झालेला होता आणि मी तो आता भाजीमध्ये ॲड करून घेणार आहे. खेकडे पूर्ण शिजलेले आहेत. भाजी तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित दाटसर झालेली आहे. छान ग्रेव्ही आलेली आहे. आता हा सार मिक्स केल्यानंतर मी गॅस हा लो फ्लेमवरती ठेवणार आहे. हाय फ्लेम ठेवायची नाही, नाहीतर भाजी तुमची फुटल्यासारखे छिद्र छिद्र दिसू शकतात. त्यासाठी मी गॅसची फ्लेम स्लो ठेवणार आहे. 5 मिनटं भाजी लो फ्लेमवरती उकळू द्यायची आहे. त्यानंतर मी इथं आता कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि आपली भाजी खाण्यासाठी रेडी झालेली आहे. इथे तुम्ही पाहू शकता खेकड्याचं कालवण हे अतिशय उत्कृष्ट दिसत आहे आणि चवीलाही तितकंच टेस्टी लागतं. विश्वास ठेवा आणि तुम्ही एकदा बनवा. कारण मी 6 महिन्यांपासून खेकडा बनवत आहे. पहिला मी कधी खाल्ला नव्हता, पण जशी एकदा भाजी खाल्ली तेव्हापासून आमच्या घरामध्ये खेकडे सारखे बनवले जातात. अतिशय छान टेस्ट लागते. तेव्हा नक्की एकदा ट्राय करून पहा आणि भाजी आवडली तर लाईक करायला विसरू नका, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.